तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहो. हा गणिताचा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो. ते रेल्वेची परीक्षा असो, एस-एस-सी असो, यू-पी-एस-सी असो, एम-पी-एस-सी असो, कुठली परीक्षा घ्या. आणि हा टॉपिक इतक्या सहज पद्धतीने सोडवता येऊ शकतो, याचं तुम्हाला आश्चर्य होईल. हा पूर्ण टॉपिक बघितल्यानंतर. एकूण 9 प्रश्न या टॉपिकमध्ये घेणार आहोत. शेवटपर्यंत बघा आणि मी वारंवार रिपिटेटिव्ह प्रश्न याच्यासाठी घेणार आहे या टॉपिकमध्ये, की ज्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि एकदा शिकवलं की तुम्हाला पुन्हा काही करण्याची गरज भासणार नाही. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये दिसतात. तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे. एका शेतात काही कोंबड्या आणि गायी उभ्या आहेत. डोक्यांची एकूण संख्या 40 आणि पायांची एकूण संख्या 112 आहे. तर बघा नॉर्मली आपण काय करतो एक्स, वाय घेतो. मग त्याच्यानंतर त्याच्यात ते हे करतो, कॅल्क्युलेशन्स करतो आणि ते सोडवतो. परंतु मी तुम्हाला एकदम याच्यापेक्षा वेगळी म्हणजे एकदम शॉर्टकट पद्धत सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एक्स, वाय घ्यायची गरज नाही. तर बघा याचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे. तर बघा फॉर्म्युला आहे L/2 - H. आता L म्हणजे काय रे? L म्हणजे लेग. लेग म्हणजे पायांची संख्या. ते पायांची संख्या जी असेल तिथे इथे लिहायचं आणि आणि जी डोक्यांची संख्या असेल ती Hच्या जागी म्हणजे हेडच्या जागी लिहायची. L फॉर लेग आणि H फॉर हेड. तर इथे बघा L किती आहे? पायांची संख्या किती आहे? 112. 112 भागीला 2 वजा किती होईल? डोक्यांची एकूण संख्या किती आहे? 40. तर बघा काय येईल उत्तर? 112 ला 2 ने भागितलं तर येईल 56. 56 वजा 40 केलं तर किती येईल उत्तर? 16. तर या गणिताचं डायरेक्ट उत्तर 16 येतं. तुम्हाला काही करायची गरज भासत नाही. डायरेक्ट उत्तर काढायचं 16. बघा पुढचं एक उदाहरण बघूया सेम टाईपवर. तर बघा एका शेतात हरिण आणि मोर दिलेले आहे आपल्याला, बरोबर आहे? आणि डोक्यांची एकूण संख्या 80 दिलेली आहे आणि पायांची 200 दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा इथे काय फॉर्म्युला आहे आपला L/2 - H आहे ना. तर L म्हणजे काय? पायांची संख्या किती आहे? 200. 200 भागीला 2 वजा यांची संख्या किती आहे? डोक्याची संख्या 80, हेडची संख्या 80 आणि Lची संख्या 200 म्हणजे लेगची संख्या 200. तर इथे 100 आले. 200 भागीला 2 म्हणजे 100 वजा 80 म्हणजे उत्तर किती आलं? 20. तर गायींच्या पायाची संख्या किती आली? 20 आली. ठीक आहे. गाय नाही, इथे हरीण पाहिजे होतं. ठीक आहे. हरीण करूया आपण. हरणांच्या पायाची संख्या किती आली? 20 आली. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. सेम प्रॉब्लेम आहे. मागच्यासारखं हेही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलं. आता बघा इथे काय विचारलेलं आहे? एका शेतात हरीण आणि मोर उभ्या आहेत. डोक्यांची संख्या 80 आहे आणि पायांची संख्या 200 आहे. तर हरीण आणि मोर यांची एकत्रित संख्या विचारलेली आहे. आता डोक्यांची संख्या 80 आहे. तर याच्यामध्ये 20 हरीण किंवा 60 मोर असू शकतात. 24 हरीण किंवा 56 मोर असू शकतात. आता हे कन्फ्युजन होणारे प्रश्न आहे. परंतु आपला फॉर्म्युला आहे L/2 - H. तर याच्यामध्ये टाकायचं L ची संख्या म्हणजे पायांची संख्या इथे लिहायची आणि डोक्याची संख्या इथे लिहायची. तर L म्हणजे किती? 200 भागीला 2 वजा इथे किती येईल? 80. आता 200 भागीला 2 म्हणजे 100. 100 वजा 80 म्हणजे किती आलं उत्तर? 20 आलं. तर अशा प्रकारे आता इथे बघा 20 हरीण आणि 60 मोर हे या गणिताचे उत्तर राहील. बाकी ऑप्शनमध्ये कुठेच नाही आहे या ऑप्शनमध्ये. हा प्रश्न एम-पी-एस-सी परीक्षेत विचारलेला होता मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या. अशी पद्धत तुम्हाला कोणी सांगणार नाही. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. हां, इथे बघा काही घोडे आणि तितकीच माणसे आहे. एकूण माणसाच्या अर्धी माणसे घोड्यावरून जात आहेत आणि बाकीची माणसे घोड्यासोबत चालत आहेत. तर जमिनीवरून चालणाऱ्या एकूण पायांची संख्या 80 असेल, तर एकूण घोडे किती आहेत? तर बघा याची पण एक ट्रिक आहे मी तुम्हाला सांगतो इथे. इथे सर्वात आधी घ्यायचे घोडे, ठीक आहे. दुसरा घ्यायचं ऑप्शनमध्ये माणसे. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन राहील अर्धी माणसे घोड्यावरून जात आहे. तर घोड्यावरील माणसे. घोड्यावरील माणसे म्हणजे याला आपण प्लस घेऊ हां. आणि बाकीचे जे घोड्याच्या सोबत हां, घोड्यासोबत चालणारी माणसे त्याला मायनस घेऊ. तर बघा याची संख्या किती आहे? घोड्याची संख्या जर आपण x घेतली तर माणसाची संख्या पण x होईल. आता घोड्यासोबत किती माणसे चालत आहे? अर्धी. अर्धी म्हणजे आता अर्धी म्हणजे किती? xच्या अर्धी. x/2 माणसे घोड्यासोबत चालत आहे आणि जमिनीवरून किती चालत आहे? x/2. तर बघा आपल्याला पायाची संख्या कशी माहीत होईल? कशी माहीत होईल? आपल्याला जे जमिनीवरून चालत आहे त्यांचं घ्यावं लागेल. आता हा जमिनीवरून चालत आहे घोडा आणि इथे माणसे, हे माणसे जमिनीवरून चालत आहे. बाकीचे हे कॅन्सल करायचे. फक्त आपल्याला जमिनीवरून चालणारे घ्यायचे. आता याला घोड्याला किती पाय असतात? 4. तर याला 4 ने गुणायचं
आणि याला माणसाला किती पाय असतात 2, तर हे जमिनीवरून चालणारे माणसं x/2 आहेत, तर याला 2नी गुणायचं. याला 2नी गुणायचं कारण 2 पाय असतात माणसाला म्हणून. तर ही जमिनीवरून चालणारी माणसं आहेत, ही घोड्यावरून चालणारी माणसं आहेत, ही घोड्यावरून, ही जमिनीवरून चालणारी माणसं आहेत. तर जमिनीवरून चालणाऱ्या माणसाचं घ्यायचं इथे आणि घोड्याचं घ्यायचं. कारण आपल्याला पायांची संख्या दिलेली आहे, तर पायांची संख्या 80 राहील. ठीक आहे, आलं लक्षात? नाही आलं तर पुढच्या उदाहरणामध्ये आपण लक्षात घेऊ कसं काय करायचं ते. ठीक आहे, तर 4x आणि x म्हणजे किती आलं इथे 5x, कारण 2 कॅन्सल झाले. 5x बरोबर 80 म्हणजे x ची संख्या किती येईल, 5 इकडे जाईल, याला भागा करा, 16×85 म्हणजे 16 आली. तर इथे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. इथे बघा सारखंच उदाहरण दिलेलं आहे. इथे आपण काय घेतो, पहिल्यांदा घोडे, त्याच्यानंतर माणसे, त्याच्यानंतर प्लस साईन म्हणजे काय, घोड्यावरील माणसे, आणि मायनस साईन म्हणजे जमिनीवरील माणसे. हे जमिनीवरील आहे, हे जमिनीवरील. घोडे पण जमिनीवर चालत आहेत. हे आता दोघांची संख्या किती आहे, x आहे. याची संख्या सारखीच आहे, म्हणजे याची संख्या, घोड्याची संख्या x घेतली तर माणसाची संख्या x होईल. आता 104 माणसे घोड्यावरून जात आहेत. 104 म्हणजे xच्या 4 भाग. तर मग किती उरले, 104 जर उरले, याच्यातून मायनस केले आपण, तर ते बघा, एक मधून 104 मायनस केले तर किती उरतात. आता 4 1 4 वजा 1 म्हणजे 3 आणि भागीला 4, 304 उरतात. तर इथे 304 x हे जमिनीवरून चालणारे माणसं आहेत. जमिनीवरून, आणि हे घोडे जमिनीवरून चालत आहेत, आणि ही जमिनीवरून चालणारी माणसं आहेत. तर हे बाकीचं कॅन्सल होईल, फक्त एवढं लक्षात घ्यायचं. आता याला 4ने गुणायचं, 4x होईल, आणि याला 304x ला 2नी गुणायचं. कितीने गुणायचं, 2नी, कारण माणसाला किती पाय असतात, 2. आता इथे घोड्याला 4 पाय असतात म्हणून याला 4ने गुणलं. इथं माणसाला 2 पाय असतात म्हणून त्याला 2नी गुणलं. बरोबर काय राहील, हे 88 राहील. बरोबर आहे, बरोबर काय राहील, हे 88 राहील. तर इथे काय आलं मग बघा. आता हे 4नी याला गुणावं लागेल, 4 चौक 16, 16, आणि हे बघा, हे 2 कॅन्सल होईल. 2 याच्यासोबत कॅन्सल झाले. आता 2नी याला गुणलं तर 4 दुनी 8, आणि 8 तिरी 8 आणि 3 11. 11 x भागीला 2 आला, बरोबर 88 आलं. आता या 11नी याला 8चा भाग जातो. या 2 इकडे गेले की 16 होतात, म्हणजे x ची किंमत आली 16. तर इथे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर निघालेलं आहे. अशा प्रकारे हे गणित पण सोडवतात. अशाच टाईपचं तिसरं पण बघून घेऊया, म्हणजे तुमचे कन्सेप्ट चांगले पक्के होतील. आता घोडे आणि तितकीच माणसे आहेत. बघा इथे घोडे दिलेले आहे, इथे माणसे दिलेले आहे. इथे पॉझिटिव्ह साईन म्हणजे घोड्यावरील माणसे, आणि निगेटिव्ह साईन म्हणजे जमिनीवरील माणसे. तर बघा इथे घोडे किती आहे, घोडे एक समजू आपण, माणसे पण एक. आता घोड्यावरील माणसे किती आहेत, 205 या एक्सच्या. ठीक आहे, आता एक्स मधून जर एकामधून 205 वजा केले तर किती राहतात, 5 गुणिला 1 वजा 2 म्हणजे 305 राहतात. तर हे 305 एक्स हे काय झाले, जमिनीवरचे माणसं, आणि हे काय झाले, घोड्यावरचे, आणि हे जमिनीवरचे, बाकीचे कॅन्सल होतात. आलं लक्षात, मागच्या 2 उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. याला 4ला x ने गुणायचं. इथे आलं अधिक 4ला x ने का x, याला घोड्यांना 4ने का गुणलं, कारण याला पायाची संख्या किती आहे, 4 आहे, आणि या 305 x ला गुणायचं 2नी, कारण याच्या पायाची संख्या किती आहे, 2 आहे. बरोबर किती आहे, 78 या ठिकाणी लिहायचे. ठीक आहे, तर बघा इथे काय होईल मग, काय होईल सांगा. आता 4 गुणिला 5 केलं, 4 गुणिला 5 केलं तर 20 येईल. 20 आणि हे 3 दुने 6, तर 26 x हे वरती आले, भागीला 5 आले, इकडं 78 आले. बरोबर आहे. या 26 नी 78ला 3च्या भाग जातो. हा 5 इकडे गेल्यावर x ची किंमत येईल 15. तर या ठिकाणी 15 हे आपलं उत्तर राहील. आलं लक्षात. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. आता बघा, त्याच प्रकारातला हा उदाहरण आहे, टाइप 2 सारखाच आहे, परंतु इथे 60% दिले. आता टक्केवारीला जर 60% माणसे घोड्यावरून जात आहे, तर 40% हे जमिनीवरून चालत आहे. आता 40%ला 40/100 असं लिहितात. आता बे दुने 4, बे पंचे 10, तर 205 याचं हे येईल. आता बघा 205, तर इथे काय होईल, घोडे, इथे राहील माणसे, इथे राहील प्लस, इथे राहील मायनस. बरोबर आहे. तर घोडे किती आहेत, x आहेत, माणसे किती आहेत, x आहेत, कारण तितकीच माणसे आहे. प्लसमध्ये काय येईल, आता प्लसमध्ये येईल 60%. 60% म्हणजे 305 x, आणि मायनसमध्ये काय येईल, 205 x. तर जमिनीवरून चालणारी माणसे किती आहे, 205 x, आणि हे घोडे जमिनीवरून चालत आहे, तर दोघांच्या पायांची संख्या इथे ॲड होईल. आता याला 4ने गुणायचं असते, कारण याला 4 पाय असतात घोड्याला, आणि या 205 एक्सला याला 2ने गुणायचे असते, कारण माणसाला 2 पाय असतात. बरोबर 192 लिहायचे. झालं. आता याला सॉल्व्ह करायचं. बघा आता हे 5ने याला गुणलं तर 5 24 होतात, आणि हे 4 24.
24x वरती आले भागीला 5 खाली आले बरोबर 192 आलं. बरोबर आहे. आता 24 नी याला 8 चा भाग जातो. 8 पंचे 40, x ची किंमत आली 40. तर या ठिकाणी 40 हे आपलं उत्तर राहील. तर बघा हा टाइप 3 म्हणजे इथे पर्सेंटेज दिलेलं असते. पर्सेंटेज दिलेलं असते त्याला याच्यामध्ये 1/2 1/5 मध्ये कन्व्हर्ट करायचं. ठीक आहे आणि सॉल्व्ह करायचं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 8. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे कोंबडी आणि बकरी यांच्या एकूण पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 32 ने जास्त आहे. तर तर एकूण बकऱ्या किती आहेत? तर बघा आपल्याकडे फॉर्म्युला कोणता होता? L/2 - h. आता यांनी काय म्हटलेलं आहे? कोंबडी आणि बकरी यांच्या एकूण पायाची संख्या म्हणजे L ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा डोक्याच्या संख्येची करायची दुप्पट म्हणजे 2h आणि 32 याच्यापेक्षा 32 न जास्त आहे म्हणजे 32 याच्यात मिळवावं लागेल दुपटीपेक्षा 2h. आता Lच्या ठिकाणी ही किंमत ठेवायची. Lच्या ठिकाणी 2h अधिक 32 ठेवलं भागीला 2 केलं वजा h केलं. आता बघा 2h ला h नी 2h ला 2 नी भागितलं तर इथे उत्तर येईल h आणि 32 ला 2 नी भागितलं तर उत्तर येईल 16 वजा इकडे h आहे. h कॅन्सल होईल. इथे आलं उत्तर 16. तर या गणिताचे उत्तर 16 आहे. आलं लक्षात? अशाच प्रकारे सोडवायचं उदाहरण. चला पुढचं उदाहरण बघा. हां. या ठिकाणी बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे 62 दिलेलं आहे. सेम आहे L/2 - h करायचं. ठीक आहे. आणि काय करायचं आता L म्हणजे काय दुपटीपेक्षा 2h अधिक 2h अधिक 62 राहील. बरोबर आहे. तर बघा इथे काय होईल मग 2h अधिक 62 होईल. बरोबर आहे. तर इथे 2h अधिक 62 भागीला 2 वजा h राहील. आता बघा इथे काय राहील मग 2h ला h ने भागितलं तर hh राहिला. याला 62 ला याच्यानी भागितलं तर 31 राहिले वजा h आलं. h कॅन्सल झाले. इथे उत्तर आलं 31. ठीक आहे. तर 31 या ठिकाणी आपलं उत्तर राहील. तर बघा अशा प्रकारे सगळे 9 प्रश्न आपण सोडवलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा इथेच संपवतो कारण सगळ्या टाइपचे उदाहरण आपण घेतलेले आहे. चला थँक यू.